घेण्याचा उद्देश असा आहे की गेल्या 2 वर्षापासून आम्ही आपले नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलासजी शिंदे यांना पत्रव्यवहार केलेला आहे। वारंवार त्यांना विनंत्या केलेल्या आहेत का जो शासकीय जी.आर. निघालेला आहे की 14 गावांचा महापालिकेत समाविष्ट करण्यात यावा, या जी.आरच्या संदर्भात अनेक वेळेला मीटिंग घेऊन अनेक वेळेला निवेदन देऊन त्यांनी आजपर्यंत कुठल्याच प्रकारची कार्यवाही झालेली नाही। आमदार साहेबांसोबत पण बैठक झालेली होती, त्याच्यामध्ये त्यांनी आश्वासन दिलेलं होतं की आम्ही लवकरात लवकर 14 गावामध्ये सोयी सुविधा चालू करत आहोत, परंतु त्या आश्वासनाची पूर्तता आजपर्यंत कैलासजी शिंदे साहेब यांनी केलेली नाही। दुसरा विषय असा आहे का मागे आम्ही 20/3/2026 रोजी आयुक्त साहेबांना पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की आमची ग्रामपंचायत दप्तरे अजून जमा केलेली नाहीत आणि जोपर्यंत ग्रामपंचायत दप्तरे जमा होत नाही तोपर्यंत महानगरपालिका काम करू शकत नाही। त्या अनुषंगाने मागणी केलेली की ग्रामपंचायत दप्तरे ही लवकरात लवकर जमा करण्यात यावी, परंतु त्या आमच्या पत्राला पण कुठल्याच प्रकारचे उत्तर महापालिकेकडून आजपर्यंत देण्यात आलेले नाही। दुसरा विषय असा आहे की या 14 गावामध्ये 2 नगरसेवक आम्ही प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, परंतु त्या दोन्ही प्रतिनिधींनी महासभेमध्ये वेळोवेळी प्रश्न उपस्थित केल्यानंतर पण नव्या मुंबई महानगरपालिकेचे महापौर असोत किंवा आयुक्त असोत यांनी कुठल्याच प्रकारची कार्यवाही आजपर्यंत केलेली नाहीये। एवढा जो अर्थसंकल्प 2026 सादर केलेला आहे त्याच्यामध्ये 14 गावांसाठी 1 रुपयाच्या पण उपलब्धता यांनी केलेली नाहीये। मग मला असा प्रश्न पडलेला आहे आता का सन्माननीय गणेश नाईक साहेबांनी महापालिका निवडणुकांमध्ये जे आश्वासन आम्हा 14 गावांना दिलेलं होतं की निवडणुकानंतर तुमची कामं चालू होतील, त्या आश्वासनाची पूर्तता आता होताना दिसून येत नाही। त्यामुळे आमचा आता विश्वास हा त्यांच्यावरती बसण्यास तयार होत नाही की ते आमचे काम करतील म्हणून। कारण निवडणुकामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 14 गाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संजीव नाईक साहेबांच्या एका शब्दावरती आम्ही त्यांच्या उमेदवारांचा प्रचार केलेला आहे का, तर आम्हाला अपेक्षा होती की निवडणुकीनंतर आमच्या 14 गावची कामं चालू होतील, आमच्या 14 गावामध्ये फॅसिलिटी चालू होतील, या हिशोबाने आम्ही त्यांना सपोर्ट केलेला होता। परंतु कुठेतरी दिलेल्या शब्द ते आता पाळत नाहीत असं आम्हाला वाटलेलं आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही नव्या मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असोत किंवा महापौर असोत यांना शेवटचा अल्टिमेटम देत आहोत की येत्या 15 दिवसामध्ये जर आमची ग्रामपंचायत दप्तरे जमा झाली नाहीत आणि आम्हाला सोयी सुविधा चालू झाल्या नाहीत तर आम्ही हजारोच्या संख्येने महापालिका कार्यालयावर मोर्चा काढणार आणि त्या सर्वस्वी जबाबदार हे नव्या मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलासजी शिंदे असणार आहेत। 100% 14 गावांसोबत सत्ताधाऱ्यांनी विश्वासघात केलेला आहे असे माझे स्पष्ट मत आहे। कारण गेल्या 2 वर्षापासून आम्हाला निधी देतो करून 1 रुपयाचा निधी पण प्रशासनाने दिलेला दिसून येत नाही। सह्याद्री अतिथीगृहामध्ये दिलेले वचन पण आजपर्यंत पूर्ण झालेले नाही आणि नाईक साहेबांना आपल्या माध्यमातून आमचा प्रश्न आहे की तुम्ही शासनाने निधी दिला नाही म्हणून आमच्या गावांचा विकास काम बाबत तुम्ही महानगरपालिकेला सांगितलेले आहे की 1 रुपयाचं पण काम तुम्ही करायचं नाही। माझा प्रश्न आहे की तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर आहात आणि कॅबिनेट मिनिस्टर असल्यामुळे देवा भाऊंच्या तुम्ही जवळ आहात, आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी तुमचे चांगले संबंध आहेत, मग तुम्ही त्या निधीची तरतूद करून घ्यायला तुम्हाला अडचण काय आहे? आणि हे जर होत नसेल मग सत्तेत सहभागी असून फायदा काय? सत्तेत नेमके आपण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहेत त्या जनतेचे विकास कामे थांबवण्यासाठी आहात, हा आता मला प्रश्न पडलेला आहे। निवडणुकीमध्ये आम्हाला जे आश्वासन दिलेलं होतं ते सन्माननीय गणेशजी नाईक साहेबांनी पूर्ण केलेले नाहीये। कुठेतरी आमच्या 14 गावची फसवणूक झाल्यासारखं आम्हाला वाटत आहे। 1 रुपयाचं काम आमच्या 14 गावामध्ये झालेलं नाही आतापर्यंत महापालिकेच्या माध्यमातून। आमच्या प्रतिनिधींनी सुद्धा महासभेमध्ये वारंवार मागणी करून सुद्धा त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्याचे काम हे महापालिकेचे आयुक्त आणि महापौर साहेबांनी केलेलं आहे। महापालिकेचे आयुक्त तर मला तर वाटतं की सत्ताधाऱ्यांचे गुलाम झालेले आहेत। किती दिवस ते सत्ताधारी लोकांचे ऐकून आमच्या 14 गावांना वेशीवर टाकण्याचे काम हे आयुक्त साहेबांनी केलेलं आहे। 100% निवडणुकीमध्ये 14 गावांची मतं पाहिजे होती म्हणून त्यांचा वापर करून घेतला। निवडणूक झाल्यानंतर जे प्रतिनिधी त्यांचे निवडून आलेले आहेत त्यानंतर त्यांना आपण दिलेल्या शब्दाचा विसर पडलेला आहे आणि कुठेतरी ते मोठ्या लेवलचं राजकारण आहे। सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि नाईक साहेब यांच्यामध्ये जे मतभेद आहेत नव्या मुंबईवरनं त्याच्यामध्ये आम्ही कुठेतरी होरपळत आहोत असे आम्हाला वाटत आहे आणि याचा मार्ग सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी काढला पाहिजे। 15 दिवसानंतर आम्ही हजारोच्या संख्येने नवी मुंबई महानगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत। जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तिथून हलणार नाही।
माझं नाव निलेश पाटील, चौदागाव राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष. ऍक्च्युली पहिल्यापासून आम्ही जेव्हा पालिकेमध्ये जेव्हा समाविष्ट झालो, जे जी आर निघालं की चौदागावांना पालिकेमध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत, त्याच्यानंतर इलेक्शन होऊन आता 2-3 महिने झाले, अजूनही आमची दप्तरच काही तिकडे आलेली नाहीत. दप्तर अजूनपर्यंत चौदागावातच आहेत. तसंच ज्या आम्हाला सोयी सुविधा भेटायला पाहिजे पालिकेकडनं, त्यांची अजून काही सुरुवात झालेली नाहीये. आमच्या गावाकडचे रस्ते जे पहिल्यांदा बनलेले आहेत कॉन्क्रिटीकरण तेवढेच, बाकी जे आता करड वाकड रस्ता म्हणाल किंवा काही आधी चौदागावातले इंटरनल रस्ते आहेत ते अजून पण तसेच आहेत. पाण्याचे अजूनपर्यंत पाणी पण आमच्याकडे कधी 2 दिवसांनी येतो, कधी 3 दिवसांनी येतोय. पाण्याची सोय पण पाहिजे तशी आम्हाला झालेली नाहीये. चौदागावामध्ये नवी मुंबई महानगरपालिका येऊन पण जर आपल्याला त्या सुविधा भेटत नसतील आणि त्याचं जर अंमलबजावणी होत नसेल तर त्या दृष्टीने पालिकेने लक्ष लावायला पाहिजे, आयुक्तांनी त्याच्यावर नजर टाकायला पाहिजे. अजूनपर्यंत तरी कामाला सुरुवात झाली नाही. नगरसेवक आमचे, आम्ही पण बघितलं ते सभेमध्ये बोलताना, दप्तर हलवण्याचं किंवा चौदागावमध्ये सुविधांबद्दल बोलताना आमचा त्यांना सपोर्ट आहे. आम्ही बीजेपीला सपोर्ट केलाच होता इलेक्शन मध्ये, पण त्यांनी जे आम्हाला सांगितलं होतं की इलेक्शन झाल्यानंतर तुमच्याकडे कामाला सुरुवात होईल, पण ते अजूनपर्यंत काही झालेली नाहीये. नगरसेवक आवाज उठवतात पण त्यांच्या त्या आवाज उठवण्याला पण हे भेटत नाही सर, रिस्पॉन्स भेटत नाही. जर रिस्पॉन्स भेटत नसेल, कामं होत नसतील तर पालिका येऊन पण आम्हाला फायदा होत नाहीये. सध्या आमची परिस्थिती ना घर काय ना अटकाशीच झाली ना. नमस्कार, मी सचिन कलावती सुरेश पाटील, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष चौदागाव. पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे मला वाटते चौदागाव ही नवी मुंबईमध्ये दाखल झाली आहे आणि त्यामध्ये इलेक्शन होऊन 2 महिने झाले, परंतु अजूनपर्यंत आम्हाला त्याचा काही मोबदला चौदागाव नवी मुंबईमध्ये गेल्यात आणि त्यातनं आम्हाला काहीतरी बेनिफिट होतोय तर असं काही दिसत नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे जसं दप्तर ग्रामपंचायतची दप्तर पण अजून हाय त्याच इथेच आहेत, तिकडे जमा केलेले नाही. तर मग आता आम्हाला लोकांचा असं भ्रम झालाय चौदागावातले की नक्की आपण नवी मुंबईमध्ये आहोत की नाही आहेत, हा एक मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे चौदागावामध्ये जे रस्ते, दिवाबत्तीचे जे कामं आहेत, आता अर्थसंकल्प झाला, बजेट झाला, त्याच्यामध्ये पण मला वाटते चौदागावासाठी काही एक असा 1 रुपयाची तरतूद केलेली दिसत नाहीये. म्हणून आम्हा लोकांचं हेच म्हणणं आहे, जर आम्ही नवी मुंबईमध्ये जाऊन जर आमचं घरका ना घाटका जर होत असेल तर यानंतर आम्ही तिथे मुख्य कार्यालयावर नक्कीच मोर्चा घेऊन येणार आहोत. 15 दिवसाचं अल्टिमेट त्यांच्यासाठी असेल काय. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या चौदागावमध्ये भट्टी, जे केमिकलच्या भट्ट्या चालतात, त्याच्यामुळे प्रदूषणाचा खूप त्रास होतो लोकांना, पाण्याचा पण खूप त्रास होतोय. आता जसं आमचे अध्यक्षांनी सांगितलं चौदागावच्या की त्यांच्या गावामध्ये 3-3 दिवस पाणी येत नाही. तर जर आम्ही नवी मुंबईमध्ये जाऊन जर असे हाल होत असतील तर मग आम्हाला वाटते का आमच्या तोंडाला पाणी पुसल्यासारखं झालेलं आहे. आता तर आम्हाला तसंच वाटायला लागलंय, कारण की कुठलीच सुविधा जर 2 महिन्यामध्ये एकही म्हणजे असा कुठला जर काम झाला असता तर आम्ही बोलू शकत होतो की नाही नवी मुंबईमध्ये गेलो तर आमचे काहीतरी आम्हाला बेनिफिट आहे. पण नवी मुंबईमध्ये जाऊन सुद्धा अजूनपर्यंत एकही म्हणजे रुपयाचे आम्हाला कामाची एक काय झालेलं नाही. नमस्कार, माझं नाव शिवाजी म्हात्रे, चौदागाव. नमस्कार, माझं नाव शिवाजी म्हात्रे. मी कल्याण ग्रामीण विधानसभा उपाध्यक्ष आहे आणि चौदागावातील रहिवासी आहे. चौदागावाची परिस्थिती बघायला गेलो तर अवस्था बेकार आहे चौदागावाची. कारण की आम्हाला जे डावललं होतं पहिला आणि आता जे नगरपालिकेमध्ये आम्हाला घेतलंय, नगरपालिकेचे इलेक्शन सुद्धा लागून त्यांचं म्हणजे जे हे झालेलं आहे, नगरसेवक आलेले आहेत निवडून, तर अजूनपर्यंत ग्रामपंचायतमधून दप्तर गेलेली नाहीयेत. ते अजूनपर्यंत ग्रामपंचायतमध्येच दप्तर आहेत. मग नक्की चाललंय तरी काय? महानगरपालिकेचे जे अधिकारी असतील किंवा इतर अजून दप्तरे तिथून जात नाही, कुठली सुख सुविधा आमच्याकडे पुरवत नाही. मग आम्ही या चौदागावमध्ये आम्ही
नक्की लोक राहतो का, हा मोठा प्रश्न आहे. तर तुम्ही आम्हाला सुखसुविधा पुरवत नसाल. आज राहिला प्रश्न पाण्याचा, 3 दिवसांनी 4 दिवसांनी पाणी येतो आमच्याकडं चौदा गावामध्ये. मग असं का होतंय? जर पाण्याची पुरवठा जर आपल्या याच भागामधून उपलब्ध आहे, इथून पाणी आपल्याला मुंबईपर्यंत जातं, मग या 14 गावामध्ये पाणी का पुरवत नाही? दुसरा प्रश्न असा आहे, सुखसुविधा, रस्ते नाही आमच्याकडं व्यवस्थित, मेन हॉस्पिटल सुद्धा नाही आहेत 14 गावामध्ये. जे मागे मीटिंग जी झाली होती, जे हॉस्पिटलच्या इथे जुनं हॉस्पिटल आपलं न्यावाली इथे आहे, तिथे मीटिंग झाली होती का आम्ही सर्व व्यवस्थित म्हणजे करणार. तर अजूनपर्यंत त्या हॉस्पिटलच्या इथे अजूनपर्यंत कुठलाही मटेरियल दिसत नाही किंवा त्याची पूर्तता झालेली नाही. आणि बाकी अशा अनेक समस्या आहेत 14 गावामध्ये, किंवा त्या समस्याला 14 गावातील रहिवासी सर्व कंटाळलेले आहेत. मग आमची जे काय असतील सुखसुविधा हे मिळणार का नाही, हा मोठा प्रश्न आहे इथल्या लोकांना. आणि आता जी माझी विनंती आहे सर्व जे अधिकारी आहेत त्यांना, की लवकरात लवकर तुम्ही इकडे दप्तराचा ताबा घ्यावा आणि आम्हाला सुख सुविधा देण्यात यावी.